त्यांची ती चोपडा आहे ना. फर्स्ट सेमीफायनल ग्रामीण पूलमधील पहिला उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. या स्वर्गीय परशुराम स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष विहान इंडोबाजी स्नानकर या दोन संघामध्ये. तमाम भिवंडीकरांना भिवंडी लोकसभेचं विद्यमान खासदार सन्माननीय सुनील म्हात्रे साहेबांच्या वतीनं एक निवेदन दिलं जात आहे. दिबा पाटील आगरी समाजाचं जे वैभव आहे, विमानतळ जे होतं आहे त्या नावासाठी आम्ही देखील आग्रही आहे आणि त्या आग्रहासाठी एक स्पेशल रॅली मला वाटतं दिनांक 22/12/2025 ठिकाण मानकोळी ते थेट नवी मुंबई सर्वांनी मोठ्या संख्येने त्या रॅलीसाठी उपस्थित राहायचं. पुन्हा एकदा भिवंडी लोकसभेचं विद्यमान खासदार आदरणीय सुनील म्हात्रे साहेबांच्या वतीनं तुम्हाला सर्वांना सस्नीय आमंत्रित केलं जातं की या रॅलीसाठी आपण मोठ्या संख्येने मानकुली नाक्यावर ठीक 9 वाजता उपस्थित राहायचं आहे. दोन धावेने आकार ओपन होत आहे. 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 3 धाव्याने इथे मात्र खातं उघड केली जाते. फ्रंटलाईन गोलंदाज विहान इंडोबाजी स्नानकर संघाकडून अक्षय कोहली आपण बघतो पिवनचं पहिले षटक हाताळताना. सलमी जोडी या कामतगर संघाकडून प्रतीक चौधरी आणि या यश पाटील. इथे समोर खेळलेल्या चेंडूला व्ही सेपमध्ये डीपमधून शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रतीक चौधरी आणि यश पाटील या 2 बॅटरमध्ये पाहायला मिळते. पहिला सेमीफायनलचा सामना आपण बघतोय स्वर्गीय परशुराम स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष विहान इंटरप्राइजेस स्नानकर या 2 संघामध्ये. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळालेला जयगावदेव पिसे विपक्ष ओम 11 बुरशेत या 2 संघामध्ये. ग्रामीण पूलमधील पहिला सेमीफायनल आपण कामतगर विपक्ष नानकर या 2 संघामध्ये पाहत आहोत. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय पॉइंट रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज यश पाटील याचा खेळ. पहिला हादरा बसतोय कामतगर संघाला यश पाटीलच्या रूपाने. हॅलो हॅलो थांबा एक मिनिट जरा रस्ता द्या. 2 मिनिट. बिग बॉस रियालिटी शो मध्ये सेकंड रनर अप सुस्वागतम सन्माननीय संदीपजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विश्व हिंदू परिषद अध्यक्ष कोकण विभाग सन्माननीय संदीपजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं देखील धर्मराजा चषक 2025 मधून मनस्वी स्वागत. साहेब देखील आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या स्पर्धेमध्ये तुमचं पुनश्च एकदा मनस्वी स्वागत. न्यू बॅटर मोहिल मात्रे इथे या केवळ चेंडूला ढकलले आपण पाहतो. या समोर खेळले आहे मिड ऑफ रिझनमध्ये सिंगलने मोहिल मात्रे या खातं उघडतोय आणि सिंगलने कामतगर संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते. पहिले षटक प्रगतीपदावर अक्षय कोहली फ्रंटलाईन गोलंदाज विहान इंटरप्राइजेस नानकर संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय. 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये आहेत, इतर क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये 30 सर्कलमध्ये तैनात केले गेलेले आहेत. आता मात्र सामनावीर फलंदाज प्रतीक चौधरी सलामीला सलामीर.
हॉन्ड्रायचा चांगला फटका, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते लॉग ऑन रिझनमध्ये. फक्त इथे देखील एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाज प्रतीक चौधरी याला. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. स्लो मोशनमध्ये प्रिन्स मूच्या माध्यमातून हे दाखवलं जाते. पहिली सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. विहान एंटरप्राइजेस नानकर विथ जॉली स्पोर्ट कामतगर. इथे अतिशय सुरेख फटका, गॅपमधून चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा को मध्ये. अंतिम क्षणी चेंडू अडवला जातोय. चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते डीपमध्ये, डीप एक्स्ट्रा को रिझनला. दरम्यान 3 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 3 धावेने या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर स्वर्गीय परिश्रम स्मृती जॉली कामतगर संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ते 1/10. आणि इथे मात्र सीमारेषा चेक केली जाते. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. आपल्या संघासाठी महत्त्वाची 1 धाव इथे मात्र सेव्ह केलेली आहे. चांगले क्षेत्रक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं होतं. राकेशच्या माध्यमातून चांगले क्षेत्रक्षण आपल्या संघासाठी 1 धाव त्यांनी सेव्ह केलेली आहे. पहिल्या षटकी समाप्ती. पहिल्या षटकी समाप्तीनंतर स्वर्गीय परिश्रम स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1/10. आणि आता मात्र दुसरं पेटूचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दूरवरच्या टोकावरून सज्ज होईल अक्षय ठेटे. एक एक्स्ट्रा प्लेअर आता मात्र आउटफिटमध्ये तैनात केलेला पाहायला मिळतोय. पहिल्या P1च्या षटकामध्ये 2 शतकचे, आता मात्र 3 शतकचे पाहायला मिळत आहेत. इथे कव्हर रिझनमध्ये चेंडू ढकललेला आहे एका धावेसाठी. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ते 11 वर. इथे पिकअप शॉट, चेंडू निघून जातोय या सीमा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट, चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4ने वाढून होती ती धावफलकावर 15 धावा. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय या स्वर्गीय परिश्रम स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष विहान एंटरप्राइजेस नानकर. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल ओम 11 बुरशेती विपक्ष जय गवदी पेसे या 2 संघामध्ये. थँक्स सुभाष कुमार. हा चेंडू मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला, उसळला आणि सरळ वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. इट्स अ डॉट बॉल. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. विहान एंटरप्राइजेस नानकर विरुद्ध स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर. धर्मराजा चषक 2025 आणि हे 5वं पर्व आपण पाहतोय. आज सुपर संडे, अंतिम दिवस. स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र आय थिंक शरीरभेदी थोडंसं दुखापत झालेली आहे त्या ठिकाणी बॅटरला. जेव्हा तुम्ही स्वीप करतात तेव्हा अशा प्रकारच्या घटना बऱ्याचशा वेळेला आपण खेळामध्ये बघितलेल्या आहेत. आणि हे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर दृश्य आपण पाहतोय या मैदानाचं. ऐतिहासिक मैदान, ताळेचं मैदान. आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अर्थात प्रिन्स मूवीज क्लीन अँड नीट टेलिकास्ट. ड्रोन कॅमेरा जेव्हा जातोय त्यावेळेला हे मैदानाचं विहंगम दृश्य आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा आपण पाहतोय. आणि हे कित्येक मान्यवर कक्षामध्ये आज मान्यवरांची मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय. आज अंतिम दिवस आहे. आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब यांच्या वतीने. जाऊया खेळाकडे. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी बघायला मिळते. पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे, पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे.
आणि एक व्हेरिएशन सुद्धा बघायला मिळते. व्हेरिएशन म्हटल्यानंतर प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळतो आणि जेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी असते तेव्हा फलंदाजाला खेळणं तितकंसं सोपं राहत नाही आहे. फार एंडकडनं गोलंदाजी करतोय गोलंदाज अक्षय थेटे. फुल टॉस चेंडू आणि ड्राईव्ह केलेल्या चेंडू मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का? मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. आपण पाहतात ग्रामीण पूलमधली ही फर्स्ट सेमीफायनल, कारण 2 फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आहे. ग्रामीण त्याचबरोबर BC4 अर्थात भिवंडी सिटी क्रिकेट कंट्रोल कमिटी अर्थात सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि सिटी क्रिकेट असे क्रिकेट आपण पाहतो 2 फॉर्मॅटमध्ये. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकाचा विचार जर आपण केला तर 2 षटकामध्ये 1/17 अजूनही, कारण 5 षटकांची मॅच आहे, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि 3 षटकामध्ये जर 30 किंवा 35 धावा जर जमवल्या तर 50+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. दुसरी सेमीफायनल जी होणार आहे अर्थात उपांत्य फेरी, ओम 11 बोरसिटी वर्सेस जयगाव देवी पिसे. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. धर्मराजा चषक 2025 मित्रांनो, हे 5वं पर्व आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तरी या स्पर्धेची चर्चा आहे. कारण एक महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा म्हणूनच या स्पर्धेचा उल्लेख केला आहे आणि उल्लेख होतोय. गवळी सर, आपण बघितलं तर आमने लोणार परिसरामधील व्हियाना एंटरप्राइजेस नानकर आणि जयगावदेवी पिसे हे 2 संघ आहेत. आणि एक वैशिष्ट्य पाहायला मिळते, एक समान गोष्ट पाहायला मिळते. या अगोदर केंद्रीय राज्यमंत्री चषक जो मानकुली मैदानावर झाला होता, त्या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये देखील नानकर आणि पिसे संघाने टॉप 4मध्ये क्वालिफाय केलं होतं. सेमीफायनलमध्ये हे 2 संघ पोहोचले होते आणि धर्मराजा चषकामध्ये देखील हे 2 संघ पुन्हा एकदा पाहायला मिळतात. ॲब्सोल्युटली ट्रू, कारण सातत्य असणं फार गरजेचं आहे. मोहन भोईर. वेलकम 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 मित्र, याच ठिकाणी शुभ आगमन झालंय. भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक आणि भिवंडीचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय नारायणदादा चौधरी साहेबांसाठी शुभ आगमन झालेले आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे आणि सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, ते आदरणीय नारायणदादा चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर आमचे बाळाजी चौधरी, नुकतंच ज्यांसाठी शुभ आगमन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष सन्मानी प्रवीणजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील धर्मराजा चषक 2025मधून मनस्वी स्वागत. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पंचांना विनंती आहे, आपण मॅच थोडा वेळ थांबवायची आहे. मन्नाला चोपड़ा एक भारतीय अभिनेत्री और मॉडल है जो मुख्य रूप से तेलुगु और हिंदी फिल्मों में काम करती है. और प्रियंका चोपड़ा परिणीति चोपड़ा की सिस्टर है. उन्होंने फिल्म जिद में डेब्यू किया हिंदी फिल्म में और बिग बॉस 17 में भाग लिया और हाल ही में बहुत ही फेमस एक्ट्रेस करके नाम कमाया. हॅलो सर.
हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सुप्रसिद्ध अभिनेत्री मंडारा चोपडा यांचं भिवंडी नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. गवली सर. वेलकम वेलकम एंड सुस्वागतम. जो कि एक्ट्रेस है, फेमस एक्ट्रेस मन्नारा चौरवा जी, उनका आगमन होने जा रहा है. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. धर्मराजा ट्रॉफी 2025 में आपका हार्दिक स्वागत. वेलकम एंड सुस्वागतम. मोस्ट वेलकम इन भिवंडी. भिवंडी सरजमीन पर आपका बहुत बहुत स्वागत है. धर्मराजा ट्रॉफी के संस्थापक अध्यक्ष हमारे आदरणीय नीरज चौधरी साहब की ओर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. वेलकम वेलकम एंड सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी खास भिवंडी नगरीमध्ये आणि धर्माय चषक 2025 मध्ये खास भेट देण्यासाठी ज्यांचं आगमन होते म्हणजे मन्नारा चोपडाजी, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. मन्नारा चोपड़ा जी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. साहब, उनकी ओर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. आपसे प्यार भरा निवेदन, आपको मंच पे आना है. हार्दिक स्वागत है. सबसे पहले उन्होंने मॉडलिंग में डेब्यू किया, उसके बाद
मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय अस्मिताताई चौधरी मॅडम, त्याचबरोबर दक्षताताईने विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मन्नाराजी चोपडा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मन्नाराजी चोपड़ा, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है भिवंडी के सरजमीन पर. पंचांनी सामना सुरू ठेवायचा आहे. पंचाने आता जर फटाक्यांची आतषबाजी संपल्यास सामना पाहूया आपण. इस गिव बिग हँड, जोरदार त्याने आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय महापौर प्रतिभा विलास पाटील, तसेच सन्माननीय अस्मिताताई चौधरी नगरसेविका भिवंडी मनपा, तसेच दक्षताताई चौधरी, तिन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. येस, कल्पिताताई पाटील, दिव्याताई पाटील, त्याचबरोबर कल्पिताताई अँकर, दिव्याताई ठाकूर, अस्मिताताई चौधरी, तसेच दक्षताताई चौधरी यांच्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान केलं जाते. पाहू शकता आपण ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. मन्नारा चोपडा इज अ फेमस ॲक्ट्रेस, आणि खऱ्या अर्थाने मराठीनं बोलायचं झालं तर मागे वळून त्याने बघितलेलं नाही. सुरुवातीला तेलुगू चित्रपट त्यांची भूमिका साकारली, त्यानंतर जिद या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. पंचांनी सामना थांबवायचा आहे. त्यानंतर भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभा विलास पाटील मॅडम यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस, आमच्या सन्माननीय अस्मिताताई चौधरी, दक्षताताई चौधरी, तसेच दिव्याताई ठाकूर, प्रतिभा विलास पाटील यांचं महापौर मयूरजी पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. चॅलेंज स्पोर्ट्स संघाचे सर्वा क्रिकेटशी ज्यांचं खूप जवळचं नातं आहे, विलासराव पाटील साहेबांचे लिजेंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेबांचे सुपुत्र मयूर पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा चौधरी साहेब यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच नगरसेवक हनुमान चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते, तसेच निलेश दादा चौधरी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मयूर विलास पाटील, विलासराव पाटील साहेब लिजेंड ऑफ भिवंडी यांचे सुपुत्र क्रिकेटशी त्यांचं
मी सन्माननीय प्रतिभा विलास पाटील मॅडमला विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी आलाच, पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेसाठी आपलं एक मनोगत व्यक्त करायचे आहे, त्याबरोबर शुभेच्छा सुद्धा द्यायच्या आहेत. नमस्कार. आज इथे धर्मराजा चषकच्यासाठी उपस्थित असलेले आमचा आदरणीय मंत मॅडम चौधरी, नंतर अस्मिता मॅडम, निलेश भाऊ आणि त्यांची सर्व टीम, या ठिकाणी आपण मला बोलवलं त्यासाठी मी तुमची खूप खूप धन्यवाद घेते. कारण का दरवर्षी तुम्ही या ठिकाणी एक चांगला सोहळा आयोजित करता आणि हा एक सक्सेसफुल्ली आपण सगळं नियोजन बघतोय, तर खूप आनंद वाटते. त्यासाठी मी तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देते. आणि असंच दरवर्षी सर्व भिवंडीच्या खेळाडूंना आपण प्रोत्साहन द्या आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण प्रोत्साहन दिलं, त्यासाठी मी तुमचे सर्वांना धन्यवाद मानते. विलास पाटील साहेबांतर्फे पण मी तुमचे धन्यवाद मानते की ते पण तुमचे सर्वांचे मित्र आणि तुमचे सगळे मार्गदर्शन आहेत, तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं, त्यासाठी मी धन्यवाद देते. आणि चौधरी साहेबांसाठी, निलेश भाऊंसाठी मी एकच सांगेल, मनी इज अ स्मॉल कॉईन. मनी इज अ स्मॉल कॉइन, हेल्थ इज अ बिग कॉइन, बट फ्रेंडशिप इज अ गोल्ड कॉइन. हा शब्द तुम्ही सर्वांनी नक्कीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण का फ्रेंडशिप ह्याच्याशिवाय पलीकडे काहीच नाही आहे. तर आपण सर्वांनी एक चांगला मेसेज या ठिकाणी सगळ्यांना द्यायचा आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी सर्व टीमना मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप आभार सन्माननीय महापौर प्रतिभा विलास पाटिल मैडम. इसके बाद में अभी जिनका आगमन हुआ है, मन्नारा जी चोपड़ा एक भारतीय अभिनेत्री और मॉडल है, और जो मुख्य रूप से तेलुगु और हिंदी फिल्मों में उनका रोल उन्होंने अदा किया है. खास करके उन्होंने जो डेब्यू किया था तेलुगु में, उनका नाम है प्रेमा गिमा जनता नाई, ये तेलुगु फिल्म. और हिंदी फिल्म जो जिद फिल्मों से उन्होंने डेब्यू किया था हिंदी फिल्मों में, उनसे मैं अभी निवेदन करूंगा, आप यहाँ आए, आपका फिर से एक बार हार्दिक स्वागत है. नमस्कार. बहुत अच्छा लगता है कि महाराष्ट्र का कोई भी इवेंट हो और वहाँ मैं आऊँ, क्योंकि महाराष्ट्र ने मुझे बहुत कुछ दिया है ज़िंदगी में. बिग बॉस का फेम, जहाँ से आप सब लोग मुझे जानते हैं मेजरली, एंड ऑफ कोर्स साउथ की फिल्में. मैं आप सबके आज सबको मिलने आई हूँ, और यहाँ पे जो धर्म चषक हो रहा है, जहाँ पे खिलाड़ियों को प्रोत्साहन मिलता है और वो अपना टैलेंट आप सबके पूरे भिवंडी क्या पूरे महाराष्ट्र के आगे रख पाएँ, ये अपॉर्चुनिटी जो उन्हें नीलेश जी दे रहे हैं इस माध्यम के थ्रू, और इतनी सारी जनता जो इकट्ठी हुई है, इन सबको ना केवल इनकरेज करने के लिए बट एज अ महाराष्ट्र एक कम्युनिटी क्रिएट करने के लिए इस फिनोमिनल. यहाँ पे भिवंडी की मेयर भी आई हैं प्रतिभा पाटिल जी. आपसे मैम मिलके बहुत अच्छा लगा. आप बहुत स्वीट हैं, बहुत हम्बल हैं. आप सबको मैं बस ये कहना चाहती हूँ कि आप लाइफ में कुछ भी करें, चाहे क्रिकेट चूज़ करें, कोई और स्पोर्ट्स चूज़ करें, या कोई भी करियर चूज़ करें, अपना स्टेट और अपना देश हमेशा दिल में लेके चलिएगा, और अपनी संस्कृति को अपने टैलेंट के साथ बढ़ाइएगा. अगर आप महाराष्ट्र से हैं, सो जस्ट बी प्राउड टू बी अ महाराष्ट्रियन and then proud to be an Indian. So thank you so much. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you.
हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडासक उपस्थित मान्यवर सर्वांचे बिग इव्हेंटमधून बिग शोमधून मनापासून स्वागत. आज धर्मराजा चषक 2025 पर्व 5वं आणि या स्पर्धेसाठी नुकताच ज्यांच्यासाठी शुभ आगमन झालंय शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मानित प्रवीणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे सर्व करता सन्मान निलेश चौधरी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर करावा. मंचावर उपस्थित जे भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. अतिथी देवो भव ही तुम्हा आम्हा सर्वांची संस्कृती आहे आणि आज या स्पर्धे गिरीश भाई हरिया यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक नंदू बजागे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. शिवाजी बजागे आपण तिकडे त्या स्वागताला हातभार लावा. हे कोमामध्ये येतं वाटतं अजून. गिरीश भाई पाटील सामना सुरू करायचा आहे. शत्रुघ्न सजवायचा आहे. पंच बिग बॉस 17चे लेजंड अभिनेत्री अस्मिताबाई आपण देखील हातभार लावायचा आहे या स्वागताला. सत्वशीलाताई आपण देखील पुढे या. सर्व महिला वर्ग आपण उभं राहून त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तुमच्या बेटीला आपण पुढे यायचंय. सर्वांनी या. अरे या ना राजा तो पटकन. आता ज्यांनी स्वागत केलं त्यांनी बसून घ्या आणि ज्या उर्वरित महिलांनी या ठिकाणी स्वागत करायचं आपण पुढे या आणि जेव्हा आम्ही नावं घेतो तेव्हा प्लीज या जरा. नावं नको चला या. मामी नाव दे. सत्कार करतो नाव दे खाली बस.
यस शुक्राना गुरुजी एंटरटेनमेंटचे पूजा सिंग व दिव्यांशी त्रिपाठी यांचे आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. पूजा सिंग तसेच दिव्यांशी त्रिपाठी त्यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल. स्पर्धेचे प्रणेते निलेशदादा चौधरी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते पूजा सिंग त्याचबरोबर दिव्यांशी त्रिपाठी यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. अस्मिताताई चौधरी नगरसेवक आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि एक स्वागत सन्मान करायचा आहे. पूजा सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पूजा सिंग यांचं स्वागत आणि सन्मान करतील नगरसेविका भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अस्मिताताई चौधरी परिवाराच्या सदस्य नगरसेवक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते पूजा सिंग यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे.
मन्नारा जी, एक सवाल मेरे को आपसे पूछना है। आप यहाँ आए, आपका फिर से एक बार मैं हार्दिक स्वागत करता हूँ। एक सवाल है, क्योंकि हमेशा एक्ट्रेस और क्रिकेटर का नज़दीक आ रही, एक्ट्रेस और क्रिकेटर कई सालों से, कई सदियों से देखे, गैरी सोबर्स, अंजू महेंद्रू, उसके बाद में विवी रिचर्ड्स, नीना गुप्ता, ऐसे कई ऐसे हैं। अनुष्का ने जो सभी क्रिकेटर को देवर बनाया विराट कोहली के साथ में, ऐसे कितने कई सारे एग्जाम्पल जैसे। क्या आपका कोई पसंदीदा क्रिकेटर है, या इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? आपने पूछा कि मेरा पसंदीदा क्रिकेटर कौन है, और मैं सबसे पहले ये कहना चाहूँगी कि हमारी जो भारतीय क्रिकेट टीम है उससे मैं बहुत ज़्यादा प्रभावित हूँ। एंड आई थिंक हमारे देश का गौरव है हमारी भारतीय क्रिकेट टीम। सो आई थिंक मैं एक क्रिकेटर नहीं पिक करना चाहूँगी, चाहे वो महेंद्र सिंह धोनी हो, विराट कोहली हो, प्रोबेबली यूजी हो, हार्दिक पांड्या हो, जो भी हो, मुझे सारे ही क्रिकेटर्स बहुत ही, सबसे पहले कहूँगी, मेहनती लगते हैं, बहुत ही गोल ओरिएंटेड रखते हैं, बहुत ही लगते हैं, तो फोकस्ड लगते हैं। तो पता नहीं मैं क्रिकेट सीखूं ना सीखूं, बट एक चीज़ है जो आप हर एक व्यक्ति से सीखते हैं, और उनसे मैंने सीखा है अपने काम पर हमेशा फोकस रखो। एंड आई थिंक मैं बस यही कहना चाहूँगी, एंड क्या पता चलते चलते मुझे भी कोई क्रिकेटर मिल जाए। आपका हिडन सवाल तो सर ये था, तो उसका जवाब ये है। बहुत बहुत थैंक्स इस जवाब के लिए। मैं फिर एक बार आपका हार्दिक स्वागत करता हूँ। अमृता रणजित पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि खऱ्या अर्थाने ते महिला मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत आणि आभार सुद्धा व्यक्त करणार आहेत। अमृताजी, आपण त्यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करायचं आहे। भारत माता की जय। अखंड महाराष्ट्र ज्यांच्या विचारांनी घडलेला आहे, असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मी वंदन करते। त्यानंतर आपले शिवरायांना घडवणाऱ्या, त्यांना वाढवणाऱ्या, त्यांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणाऱ्या आपल्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना मी वंदन करते। त्याचप्रमाणे आपले सर्वांचे निलेश भाऊ यांना मी खरोखर आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करते। श्री निलेश भाऊ चौधरी यांनी गेली अनेक वर्ष धर्मराजा चषक या माध्यमातून आपल्या येथील स्थानिक खेळाडूंना एक भव्य असा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे। त्याबद्दल खरंच मी भाऊंचे आभार मानते। मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या मंदिर परिसरात जातो ना, तेव्हा सर्वप्रथम आपण मंदिराचा कलश बघतो आणि दुरूनच त्या कलशाला नमस्कार करतो, परंतु तो कलश एवढ्या उंचावर उभा असतो, त्याचं कारण त्याचा भक्कम पाया असतो। आणि मी अभिमानाने सांगेन की येथे जमलेल्या जवळपास 80 लोकांचा भक्कम पाया हे आपले निलेश भाऊ चौधरी आहेत। त्याबद्दल मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते। वेळोवेळी जनतेच्या सेवेसाठी हजर असतात आणि असे समाजसेवक, समाजकार्य, त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानते। त्याचप्रमाणे काल आपल्या अस्मिताताई चौधरी, दक्षताताई चौधरी यांनी आमच्या महिलांना सन्मान दिलं। त्यांच्यासाठी हळदी कुंकवाचा प्रोग्राम आयोजन केलेलं। त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात म्हणजे आम्ही महिला वर्ग खूप व्यस्त असतो, घर, नोकरी, मुले, परिवार यांच्या माध्यमाने आम्ही फार म्हणजे आम्हाला तुम्ही सन्मान दिला, त्याबद्दल खरंच मी तुमचे आभार मानते। थँक्यू, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्स, धन्यवाद। खूप खूप तुमचं देखील मनस्वी आभार। आपण देखील स्पर्धेच्या संदर्भात अतिशय चांगलं मनोगत, चांगले कमेंट्स आज या ठिकाणी केलात। आणि मित्र, ह्याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक
खऱ्या अर्थाने या भिवंडीचा सर्वांगीण विकास आपण ज्यांच्या माध्यमातून पाहावा असं व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष शेट्टीसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचं देखील धर्मराजा चषक 2025मधून मनस्वी स्वागत तथा सन्मान्य इताडे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्मान्य जगनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सन्मान्य प्रफुल्ल खंडागळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमचं देखील धर्मराजा चषक 2025मधून मनस्वी स्वागत। एक दोन तीन लिहिली नाही लिहिली विशाल बोलते आवाज देतो बघ काय बोलते विशाल। हॅलो 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 पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। धर्मराजा चषक 2025 पर्व 5व या स्पर्धेसाठी काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान। धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती नुकतीच झालेली आहे ते भिवंडी मनपाचे ज्येष्ठ नगरसेवक कार्यसम्राट नगरसेवक सन्मान्य संतोष शेट्टी साहेब अण्णा यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया। या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे कर्ता धर्ता सन्मान्य निलेशजी चौधरी साहेब, आदरणीय नित्य जैनकर, मान्य श्री हनुमंतजी चौधरी, मान्य श्री नारायणजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जातं। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा अध्यक्ष सन्मान्य जगनसाहेब पाटील इताडे ग्रामपंचायतचे सरपंच देखील आहेत, यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा अध्यक्ष सन्मान्य जगनसाहेब पाटील यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीने केलं जात आहे। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष सन्मान्य पप्पू खंडागळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। नॉट आउट पप्पू खंडागळे यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। त्यानंतर या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं आहे सन्माननीय रवी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका विद्यमान नगरसेविका आहेत। जरी मला वाटतं त्या नगरसेविका असल्या तरी मात्र रिमोट यांच्या हाती आहे। रवी पाटील यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। आणि आमच्या ठाकरपाडा गावचे ते जावई देखील लाडके जावई आहेत, रवी पाटील यांचा ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय।
त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय शरदजी उकावळे साहेब उपस्थित आहेत. शरदजी उकावळे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. शरदजी उकावळे यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केले जातो. त्यानंतर तुषार पाटील, धर्मराजा, सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब यांचे खंदे समर्थक. त्यानंतर भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक हसमुख पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक हसमुखभाई पटेल आज या स्पर्धेच्या भेटीला आहेत. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल देऊन या मान्यवरांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर यतीन पाटील जे आमचे लाडके भाचे आहेत, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आज मामाच्या स्पर्धेमधून भाच्याचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. सन्मान्य दिलीपजी केणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आदरणीय आमचे शरदजी केने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. मयूरजी केने आपण देखील पुढे या. सन्मान्य दिलीप केने, आदरणीय आमचे शरद केने आणि मयूरजी केने सन्मान्य दिलीपजी केणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे शरदजी केणे देखील उपस्थित आहेत. मयूरजी आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. नित्यचे अँकर जवळना विनंती आपण सासऱ्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. शरदजी केणे यांचा देखील एक विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केला जातो. त्यानंतर मयूर केणे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते. गेस्ट बिग बॉस 17च्या लेजंड अभिनेत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण मैदानामध्ये यायचं आहे. मॅडम कवळी सर. फक्त एक थोड्या वेळासाठी खेळ थांबणार आहे. कारण मंदारा चोपडा ॲक्ट्रेस अँड मॉडेल
सुप्रसिद्ध यांचं जे ते आगमन झालेलं आहे आणि खास आपण पाहतोय ॲक्ट्रेस अँड मॉडेल मन्नारा चोप्राजी यांचं आज आगमन झालेलं आहे आणि आपण पाहतोय त्यांना खेळपट्टीवर येत आहेत. मन्नारा चोपड़ा जी काफ़ी कुछ जानते हैं क्रिकेट के बारे में, शायद वो अच्छी तरह से बैटिंग भी कर सकते हैं क्योंकि काफ़ी कुछ जानते हैं. जब भी मैं सवाल पूछा एक मिनट थोड़ा साइड लो. सर जी एक मिनट. ओ ये तो बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला है. टिपिकल पावर प्ले स्ट्रोक है. मैंने पहले ही कहा था कि जो ओपिनियन दिया है क्रिकेट बारे में काफ़ी कुछ जानते हैं. मन्नार चोपड़ा जी, आप क्रिकेट भी खेलते हैं, शायद क्रिकेट की प्रैक्टिस भी करते हैं. हिट विकेट, हिट विकेट. सुप्रसिद्ध ॲक्ट्रेस अँड मॉडेल मन्नारा चोपड़ा जी या ठिकाणी पाहतोय. अगदी फलंदाजीचा मनमुराद आनंदसुद्धा घेत आहेत. कारण तसंही ॲक्ट्रेस आणि क्रिकेट यांची खूप जवळीक राहिली आहे कित्येक वर्षापासून. मी उल्लेख केला होता की गॅरी सोबर्स, अंजू महेंद्रू, व्ही रिचर्ड्स, नीना गुप्ता, रवी शास्त्री, अमृता सिंग, असे कित्येक उदाहरणं देता येईल. अजून भरपूर काय उदाहरणं आहे. कारण क्रिकेट आणि ॲक्ट्रेस खूपच जवळीक राहिलेली आहे. क्लीन बोल्ड.
मॅचला सुरुवात होणार आहे. आता मात्र मैदान खाली करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि मॅचला लगेच सुरुवात होईल. कमेंट्री बॉक्स. सिद्दीक भाभी और कुणाल दत्ते आपको कमेंट्री बॉक्स में आना है. साथ ही साथ सुभाष धुमाल. रितेश धुमाळ आणि काय इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे. चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे आणि सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. इम्प्रोवाइज. ट्वेंटी क्रिकेटला 2003 मध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर जे इम्प्रोव्हायझेशन बघायला मिळालं, अगदी पहिल्या चेंडूवर इम्प्रोवाइज फटका बघायला मिळाला चौकार. लक्ष जे ठेवलेलं आहे ते 35 धावांचं लक्ष आहे. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल. मोरेश्वर त्याचबरोबर अक्षय थेटे अशी ही विहान एंटरप्राइजेस नानकर ची बिनीची जोडी आहे. रितेश धुमाळ मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. चेंडू जाते डीप मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली 6. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय, कारण माफक लक्ष आहे. बघायला जर गेलं आपण तर 30 चेंडू आणि 35 धावा हे म्हटलं तर माफक लक्ष, आणि पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. IC 85 नंबरची इनोवा गाडी आहे. थोडीशी आपण बाजूला घ्यायची. IC 85 इनोवा गाडी आहे. आपण 2 षटके संपल्यानंतर टॉस करणार आहोत. पॉवर प्लेची 2 षटके संपल्यानंतर टॉस करणार आहोत. स्विच इट
आणि काय फटका खेळलेला आहे. हॅलो चेंडू जाईल डीपिश पॉइंट सीमा पार चौकार. जमिनीशी लगट करीत हा चेंडू गेला होता. डिबिश पॉइंट सीमा पार 4 धावा चौकार. इकडे ना. मोरेश्वर इज ऑन फायर. पुन्हा स्विच इट आणि हा चेंडू सुद्धा जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. आक्रमण हेच बचावाचं साधन हे बघूनच या ठिकाणी फलंदाजी आपण पाहतोय. आक्रमकता हे प्रमुख ग्रुप बघायला मिळालेलं आहे आणि खास करून क्या बात आहे. आणि प्रमुख गोलंदाजावर जेव्हा हल्लाबोल केला जातो, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मॅग्रावर जेव्हा हल्ला केला होता, हे असं समीकरण बघायला मिळालं होतं. यावेळेला चांगला चेंडू होता. पॉईंटकडे जातोय आणि तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. आय थिंक बॅटला स्पर्श करून हा चेंडू पायावर आदळला होता, त्यामुळे अपिली केलं गेलं नाही. कारण आपण बघितलं जवळपास उजवी एसटी आणि मधली जी एसटी होती याच्यावर हा चेंडू होता, मग त्या बॅट आणि पायावर आदळला होता. पहिल्या षटकामध्ये काय दमदार सुरुवात आहे. 15 धावा आलेल्या आहेत आणि आता मात्र समीकरण सोपं राहिलेलं आहे. 24 चेंडू आणि 20 धावा. तुम्हाला जर एक सामन्यावर विजय प्रस्थापित करायचा असेल ना, तर तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करताना पहिली जी पॉवर प्लेची षटके असतात त्यामध्ये आक्रमण करायचं. मला आजही सामना आठवते, वर्ल्ड कप 2003चा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान. पाकिस्तानने मोठी धावसंख्या उभी केली आणि जल्लोष चालू होता, पण मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ती आक्रमकता दाखवली आणि 283 धावांचं लक्ष्य लिलिया पार केलं. दुसरं षटक ओम पाटीलकडनं खूप अपेक्षा असतील. याला मात्र इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता. धावाची शक्यता होती, मात्र नेम साधला जात नाहीये. ओम पाटीलनं खूप प्रभावित केलेलं आहे. प्रमुख अस्त्र आहे स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वाली स्पोर्ट कामतगर संघाचं. मागच्या मॅचमध्ये काय परफॉर्मन्स दाखवला होता ओमने. जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि जबरदस्त बॅटिंगसुद्धा केली होती आणि कदाचित तेच सातत्य ओमला ठेवावं लागेल. ते ठेवू शकेल का? कारण आता जर थोडीशी परिस्थिती जर बघितली, कठीण परिस्थिती आहे ज्वाली स्पोर्ट्ससाठी. ओम यावेळेला मात्र चांगला टाईपचा फटका, शॉर्ट मिड विकेट, क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित पंच उभे होते स्क्वेअर लेगला, त्यांना थोडासा विचार करावा लागला असता. 16 धावा झालेल्या आहेत, 16 विदाउट लॉस. 35 धावांचं एक माफक लक्ष्य आहे अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी विहान एंटरप्राइजेस नानकर संघाला. आपण पाहतात धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेचा सेमीफायनल मॅच, उपांत्य फेरीतील मॅच स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वाली स्पोर्ट कामतगर विरुद्ध विहान एंटरप्राइजेस नानकर धर्मराजा चषक 2025. ओम पाटील याला मात्र क्वार्टर शॉट स्वीप केलेला आहे, पण तितक्याच चांगल्या दर्जाचा झेल डीप स्क्वेअरला घेतला जातोय. तर खाली राहिला होता चेंडू आणि डीप स्क्वेअरला खूप चांगला झेल समाप्त केलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. आणि पाहू शकता क्षणभर बॅटरसुद्धा अचंबित राहिला की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर का गेला नाही. हे पाहू शकता
क्लीन अँड नीट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज ऑल क्रेडिट. म्हणून तर स्पर्धेचे प्रणेते नीरजदादा चौधरी साहेब यांची पहिली पसंत आहे टेलिकास्ट टीम म्हटल्यानंतर प्रिन्स मूवीज, किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. पण मात्र चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. भलेही शून्यावर बाद झाला अक्षय, पण कसं असतं ना, पार्टनरशिप ही फार महत्त्वाची असते. धावसंख्येचा पाठलाग करताना दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. पहिली गोष्ट म्हणजे तुमची पार्टनरशिप आणि दुसरी गोष्ट म्हणजे अँकर रोल. मोहन भोईर मान्यवरांचं स्वागत सन्मानही आपण करायचं आहे, कारण क्रिकेट खेळाबरोबर अतिथी देवो भव आपली संस्कृती. एक षटक संपल्यानंतर आपण स्वागत सन्मान करा. आणि डी जे मोनिश आपण सुद्धा ठेवणीतल्या धून पोचवायच्या आहेत प्रेक्षकांपर्यंत. चौकार लागला, षटकार लागला, फलंदाज बाद झाला की आपण धून पोचवायचे आहेत. हे पाहू शकता एक सफल चषक. युवा आणि डॅशिंग अंदाज असलेले सन्माननीय विराज पवार यांना सुद्धा पाहू शकता सरळ या स्पर्धेचे प्रणेते नीरजदादा चौधरी साहेब यांच्यासोबत. हुकचा फटका, दुसरीदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र थ्रो वाईड आणि स्वतः नाराज कीपर त्या ठिकाणी आहे. कारण थ्रो जर चांगल्या प्रकारे असता तर फलंदाज बाद करण्याची संधी होती. धावसंख्या झाल्या 18. निहार म्हात्रे कीपर आहे आणि निहार म्हात्रे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, कारण V8 स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी बेस्ट बॅटर आणि प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट यांच्यासाठी खास आकर्षक बॅट. V8चा घ्या तुम्ही बल्ला आणि गोलंदाज करा हल्ला. याला पुन्हा एकदा खेळायचं होतं. धावबाद होण्याची शक्यता आहे का? धावबाद होईल का? आज काय नेम साधला जात नाही. आज मात्र कुठल्या प्रकारे सातत्यानं जवळपास ही चौथी वेळ आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या 1 वाढली. 19 धावा झालेल्या आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी अजून फक्त आणि फक्त 16 धावांची आवश्यकता आहे. हे पाहू शकता पुन्हा एकदा यंग अँड डॅशिंग अंदाज असलेले सन्माननीय विराजजी पवार त्यांच्यासोबत सफल चषक आपण पाहतोय अंत्यटप्प्यात जाणार आहे. त्याचे प्रणेते धर्माय चषक 2025चे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब. आणि या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. स्वीपच्या अंदाजे फटका खेळलेला आहे स्क्वेअर लेगकडे. स्वीपचा फटका जेव्हा खेळताना तुम्ही तेव्हा धोका असतो. आपण जाऊया लगेच आमच्या VIP कक्षामध्ये. मोहन भोईर त्या ठिकाणी सज्ज आहेत. मोहनदादा भोईर आणि बाईक. तारीफ आम्हीच काय करू अन साईड आपला गुरु. आणि प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची आकर्षक बाईक आहे. आणि नितीशदादा एनकर त्याचबरोबर आमचे महेशजी चौधरी स्वतः आयोजक सुद्धा आहेत, आयोजन समितीमध्ये आहेत. त्यांची एक अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून ही आकर्षक बाईक प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट त्यांनी स्पॉन्सर केले. त्याबद्दल त्यांचं खरं तर विशेष आभार. एक सफल चषक. त्यामुळे निलेशदादांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आहे नक्कीच, कारण जेव्हा स्पर्धा ही अंतिम टप्प्याकडे चांगल्या रीतीने मार्गक्रमण करते तेव्हा खऱ्या अर्थाने पोच पावतीये. हॅलो जाऊया आपण म्हणजे मुख्य व्यासपीठावर. मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेसाठी नुकतंच ज्यांसाठी की शुभ आगमन झालं. भिवंडीचं युवा नेतृत्व, भिवंडीकरांच्या मनावर अधिराज्य करणारे एक व्यक्तिमत्व, राजकारणातील क्षितिजावर उगवणारा एक तारा आणि भावी नगरसेवक सध्या ज्यांच्याकडे आपण पाहतोय ते सन्माननीय विराज साईनाथ पवार यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया.
युगांजी चौधरी या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत मयूरजी चौधरी, या दोन्हींना विनंती असेल की आपण त्यांचा विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावा. भिवंडीचं युवा नेतृत्व, युथ आयकॉन, भिवंडीच्या राजकारणातील क्षितिजावर उगवणारा एक तारा, भावी नगरसेवक विराज पवार यांच्यासाठी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर जात आहे. त्यानंतर या ठिकाणी नयन सिंग उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. नमन सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. आदरणीय शरद पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ताडाली काटेई गावचे माजी सरपंच देखील राहिलेले आदरणीय शरद पाटील, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. नमन सिंग यांना आपण सन्मानित करायचं. त्यानंतर विवेक मधुकर जगताप हे देखील भिवंडीचे भावी नगरसेवक आहेत. सन्मानी मधुकर जगताप यांचे सुपुत्र विवेक आपण देखील आज वेलात वेल काढून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आज ह्याच कार्यक्रमाचं औचित्य साधून त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित वडगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक उद्योगपती सन्मान्य विनोद पाटील साई सेवक यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. युगांजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. थोडासा हवेत पटका खेळला होता, थोडंसं इंटेन्शनली, कारण पहिले की मिडॉन नाही आहे, शॉट कव्हरला नाही, थोडासा पुढे आला आणि हवेत फटका केला, 2 धावा. ही एक रणनीतीचा भाग आहे. जेव्हा डीपमध्ये क्षेत्ररक्षक असतात तेव्हा अशा प्रकारचे फटके बॅटर खेळत असतात. 2 धावा घेतल्या आणि धावसंख्या वाढली 24. म्हणजे जिंकण्यासाठी आता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर नुकतंच शुभ आगमन झालं. काटे ग्रामचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय राजेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राजेश म्हात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अरे भाऊ राजेश भाऊ, जय गावदेवी काटाई या संघाचे 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर देखील आहेत. मग राजकीय विषय असोय की क्रीडा क्षेत्राचा विषय असोय, एक अव्वल दर्जाची कामगिरी करणारे व्यक्तिमत्व सन्मानी राजेजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत काटे सन्मानी शरद पाटील साहेब यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. सन्मान्य शरदजी पाटील, स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. हवेत फटका खेळलेला आहे, म्हणजे कुठलाही क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंच सोबत आहेत. 3ऱ्या पंचांकडे निर्णय DRS. सन्माननीय शरद पाटील यांना आपण सन्मानित करूया. काटाई ग्रामचे माजी सरपंच सन्माननीय शरदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर राजेंद्र कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेंद्र कांबळे साहेब आपण देखील पुढे या. आज ह्या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी मान्यवरांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. राजेंद्र कांबळे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. 3ऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. पंचांनी धावबाद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शाहू वैरागे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. धर्मराजा चषक 2025 पर्व 5वं शाहू वैरागे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. चंद्रकांत पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. चंद्रकांत पवार, स्वराज चौधरी
या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशजी चौधरी यांचे सुपुत्र स्वराज यांच्या वतीने मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. शाहू वैराग्य, त्यानंतर चंद्रकांत पवार या मान्यवरांना देखील आपण सन्मानित करूया. विठ्ठल गुडाल आपण देखील पुढे या. आज ह्या स्पर्धेचं औचित्य साधून त्यांना देखील आपण सन्मानित करतो. विठ्ठल गुडाल, OUT आउट. गुडाल आज आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहात आणि या स्पर्धेचं औचित्य साधून या मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य संस्कार मंचावर केलं जात आहे. त्यानंतर आकाश मडी काबे गोल्याबाई या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. गोल्याबाई आपण देखील पुढे या. विराज पवार यांचे खंदे समर्थक आहेत गोल्याबाई. त्यानंतर अमोल भोसले आपण देखील पुढे या. अमोल भोसले आपण देखील पुढे या. ओम 11 बोरसिते आणि जय गावदेवी पिसे दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यंत्र तयार राहायचं आहे. कृष्णा डोईफोडे आपण देखील पुढे या. अमोल भोसले त्यानंतर कृष्णा डोईफोडे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. मधु 26 धावा झालेल्या आहेत. मधु जमादार आपण देखील पुढे या. नयन पवार, दादासाहेब पांडुळे आणि विनय देवला पेल्ली ज्यांची आम्ही नावं घेतो त्या सर्वांना विनंती आपण पुढे या. आज ह्या स्पर्धेचं औचित्य साधून या मान्यवरांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. ओम पाटील आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक त्याने हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या. 5 धावा दिल्या होत्या. खूप चांगली गोलंदाजी केली होती. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव. अतिथी देवाचा मान असतो आणि अतिथींचं, मान्यवरांचं या स्पर्धेचं औचित्य साधून विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर सेकरांना या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब यांचे खंदे समर्थक सेकरांना यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. ओम याला हलक्यात लेट कट पण मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांचं खंद समर्थक शेखर अण्णा यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. त्यानंतर भावेश पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. स्वराजजी भावेशजी यांचं आपण देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. भावेश पाटील प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी आज उपस्थित आहेत. प्रेक्षकांची मांदिळी आपण पाहतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने, क्रिकेटचे शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज बघा या स्पर्धेचं औचित्य साधून स्पेशल रुचकर आणि स्वादिष्ट जेवण स्टेजच्या उजव्या बाजूला आहे. अगरी कट्टा, अगरी पद्धती जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे. डाळ मुंडी, स्पेशल मटन, मात्र पैसे द्यायचे ना. ज्या कोणाला
भूक लागली असेल किंवा त्या जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल तर आपण आगरी कट्ट्याशी लगेच संपर्क साधायचा आहे. रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचं जेवण त्या ठिकाणी उपलब्ध आहे. हॅलो कोण मॅच आपण पाहतोय 28 धावा झाल्यात. क्लीन बॉल अराउंड दी लेग्स. सतरा चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला आणि अराउंड दी लेग त्रिफळाचीत झाला. भिवंडीचं युवा नेतृत्व भिवंडी पश्चिमचे विद्यमान आमदार सन्माननीय महेश प्रभाकर चौघडे साहेब यांचे बंधू राजू चौघडे यांच्यासाठी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं मनस्वी स्वागत. या भिवंडीचं युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपण भिवंडीचा सर्वांगीण विकास पाहावा असं व्यक्तिमत्व भिवंडी पश्चिमचे विद्यमान आमदार सन्माननीय महेश चौघडे साहेब यांचे बंधू आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र समीकरण जे आहे 9 चेंडू आणि 7 धावा. प्रेक्षकांची मागे मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. कित्येक प्रेक्षक आपल्या संघाचे सपोर्टर्स आहेत. क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक आहेत मोठ्या संख्येने आहेत. आपण बघतो ती सगळ्या बाजूला हे मैदान जे आहे सगळ्या बाजूने प्रेक्षकांची मांदियाळी प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. हे पाहू शकता. आणि अमोल पाटील यांना सुद्धा पाहू शकता चेहऱ्यावर अजून साशंकता आहे. ओम पाटीलकडनं खूपच अपेक्षा आहेत. मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. अमर कासने संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. अमर कासने 40+, त्यामध्ये आमचे भगवानजी भुईर असतील, नाना गोंदले असतील, ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सर्वांचं धर्मचषक 2025 मधून मनापासून स्वागत. पंच आपण देखील एक उपस्थित झालात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आता मात्र 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक त्रिफळाचीत केले आहेत. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये त्रिफळाचीची हॅट्रिक वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा चेतन शर्माने केली होती. केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ आणि इवान चार्टफिल्ड या 3 न्यूझीलंडच्या फलंदाजाला लागोपाठ बाद केले, त्रिफळाचीत केलं होतं. सन्माननीय महेशजी जगताप साहेब यांच्यासाठी शुभ आगमन झालेले. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनापासून स्वागत. आपला हक्काचा माजी नगरसेवक महेश जगताप. रिलायन्स कप 1987 मध्ये 31 ऑक्टोबरला ही हॅट्रिक पूर्ण केली होती. वर्ल्ड कपची पहिली हॅट्रिक ती ही त्रिफळाचीतची हॅट्रिक. आता ते बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे. सन्माननीय हर्षल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम. धर्मराजा चषक 2025 मधून तुमचं मनस्वी स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी तुमचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केलं जाईल.
सन्मान्य राजेश शाव आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. हर्षल पाटील साहेब आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर उपस्थित आहात. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मी मयूरजी चौधरी यांना विनंती की आपण हर्षल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करावा. हर्षल पाटील या साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफी देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. 7 चेंडूंनी इथून 6 धावांची आवश्यकता आहे. अजूनही आपण पाहतोय या स्वर्गीय परशुराम स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने सामना सोडलेला नाही. कंबर पूर्णपणे कसलेलं आहे. पस्तीस धावांचं लक्ष इथे होतं आणि 35 या लक्ष्याचं पाठलं करता व्ही आय एंटरप्राइजेस नानकर संघाच्या फलंदाजांना इथे घाम फोडला गेलेला आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत ऑनफिल्ड पंचांनी घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल आऊट आहे. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष युवा मोर्चा भिवंडी शहर जिल्हा सन्मान्य राजू चौगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रेड सिग्नल OU2 फलंदाज बाद. कहाणी टीव्ही स्टोर मॅच बनती हुई सुपर हिट आपण बघतोय. रंगत स्थितीमध्ये आता मध्ये सामना येऊन ठेवलेला आहे. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष युवा मोर्चा भिवंडी शहर जिल्हा सन्मान्य राजू चौगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भिवंडी पश्चिमचे विद्यमान आमदार सन्माननीय महेश प्रभाकर चौगळे साहेबांचे बंधू यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल देऊन साहेबांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं एक धडाडीचं नेतृत्व राजेश शाह या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ असते ते मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. राजेश शाह ब्रह्मानगर परिसराचे भारतीय जनता पार्टीचे खणकर असं नेतृत्व. आता मात्र इक्वेशन 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन. ओवळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच सन्मान्य मनोहरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्मानित दिगंबर पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सन्मान्य नंदलाल जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ओवळी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक ज्यांच्या सौभाग्यवती ओवळी ग्रामपंचायत माजी सरपंच देखील राहिलेले आहेत. नंदलाल जोशी यांना आपण सन्मानित. मनोहरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. ओवळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य मनोहर पाटील. मनोहरजी पाटील. पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, अगदी तिल ठेवायला देखील जागा नाही. रंगत स्थितीमध्ये सामना येऊन ठेवलेला आपण पाहतो की 6 चेंडूने 6 धावांची आवश्यकता आणि महत्त्वाचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर मोहिल म्हात्रे याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलेला आहे संघनायकाकडून. 6 चेंडूमध्ये त्या 7 धावांचं संरक्षण करायचं आहे. व्हॅन एंटरप्राइजेस नानकर राकेश पाटील फॅम टीम मनोहर पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर दिगंबर पाटील आपण देखील पुढे या. संकेत दळवी विथ मनीष ठेटे ही जोडी मैदानामध्ये. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये इथून बरोबर 6 धावांची आवश्यकता आहे. फर्स्ट सेमीफायनल सामना आपण बघतोय. राकेश पाटील फॅम टीम विहान एंटरप्राइजेस नानकर विपक्ष नरेश म्हात्रे फॅम टीम स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर या 2 संघामध्ये.
रवी गणपत माली या आपल्याला शोधत आहेत. त्यांच्या आपल्या घरचे आपल्याला शोधत आहेत, तर आपण त्यांच्याशी लगेच संपर्क साधायचा. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करतोय. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो आणि क्रिकेटचा Swing and miss. संग्राम. डॉट या चिटून स्पर्धेचा निर्धाव चेंडू. मुख्य आयोजक सन्माननीय योगेश हरिचंद्र चौधरी साहेब, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. तुमच्या माध्यमातून हे पर्व 5वं आपण पाहतोय. क्या बात आहे. सन्माननीय योगेशजी चौधरी, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. मोहिल मात्रे निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात करतो आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचे 5 चेंडू शेष आहेत. 6 धावांची इथून आवश्यकता आहे. इथे स्वतःच्या बॉलमध्ये अडवण्याचा प्रयत्न, अखेर डीपमध्ये चेंडू अडवला जातोय. थोडासा पंबल पाहायला मिळतो आणि परिणामस्वरूप 1चं रूपांतर 2मध्ये करताना दोन्ही बॅटर एक धाव खूप महत्वाचे आहे. एक धावाचं महत्व आता खूपच वाढलेलं आहे आपण पाहतोय. देखिए शुभा, तुम्हारा जॉली स्पोर्ट कामतगर की सराहना करनी होगी. छोटे टोटल पे बहुत ज़बरदस्त फाइट बैक. 4 गेंदे 4 रन, सनसनी फैल गई है इस मुकाबले से. खरं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर काय वापसी ओम पाटील, आदित्य माली या गोलंदाजाने केली आणि मोहिल मात्रे देखील चांगले गोलंदाजी करताना. आता मला चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये बरोबर 4 धावांची आवश्यकता आहे. कामतगर एक्सप्रेस मोहिल मात्रे पहले बहुत सावधानी बरती थी ना, ननकर ने वो गले का हार बन गई. मोहिल मात्रे बॉलिंग ट्रॅकवर व्यापीठाच्या टोका करून स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. प्रत्येक निर्धाव चेंडूवर कामतगर संघाच्या समर्थकांच्या टाळ्या ऐकायला येत आहेत. कमजोर दिल वाले मैच से हट जाए. ये मैच उनके लिए नहीं बचा है. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. आणि सामना जर टाय झालं तर सुपर ओव्हर. क्या बात आहे. व्हाट अ मैच. कारण सुपर डुपर स्पर्धा आपण पाहतोय. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिला, हवाई फायर आणि चेंडू होते सीमाच्या बाहेर. कामतगर संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. अभिनंदन नानकर आणि हॅडलक कामतगर. डैशिंग अंदाज में फिनिश किया है, सिक्सर लगाकर. ये देखिए गेंद को उछाल दिया लॉन्ग ऑन पे और सेलिब्रेशन विहान स्पोर्ट नानकर का. कॉन्ग्रेचुलेशन राकेश पाटिल, कॉन्ग्रेचुलेशन अक्षय ठेटे एंड ऑल टीम. मोरेश्वर सुतार दी कैप्टन एंड हार्ड लक कामतगर. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या बिग इव्हेंटमधून मनापासून स्वागत स्वागत स्वागत. मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक प्रदीप जैन यांनी देखील या स्पर्धेला खास साहेबांना ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद प्रदीप जैन.